नाशिक बीडी कामगार चौक अमृतधाम पंचवटी येथे रिफाईंड एस्थेटिक्स क्लिनिकचा भव्य शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 19 जानेवारी रोजी पार पडला. डॉक्टर अदिती हर्षल सांगळे घुगे यांच्या रिफाईंड एस्थेटिक्स डेंटल स्किन हेअर क्लिनिकचे उद्घाटन सत्यनारायण महापूजा करून करण्यात आले. डॉक्टर अदिती हर्षल सांगळे घुगे यांच्या आजे सासूबाई कमल विश्वनाथ घुगे, जय अंबे घुगे सांगळे परिवारातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून रिफाईंड एस्थेटिक्सचा शानदार ओपनिंग सोहळा पार पडला. यावेळी आलेल्या सर्व मित्रपरिवार मान्यवरांनी डॉक्टर अदिती हर्षल सांगळे घुगे, MDS स्पेशलायझेशन इन पेरियोडंटिस्ट अँड इम्प्लांट, FMC स्किन हेअर अँड लेझर ट्रीटमेंट, डॉक्टर अदिती हर्षल सांगळे घुगे या डॉक्टर वंदना आणि डॉक्टर राधाकृष्ण सांगळे यांच्या कन्या, तसेच नामांकित बिल्डर मिस्टर हर्षल घुगे यांच्या मिसेस, मंगल आणि संजय विश्वनाथ घुगे, प्रतिष्ठित उद्योजक जय अंबे ग्रुप नाशिक यांच्या त्या स्नुषा. आलेल्या सर्व मान्यवरांनी डॉक्टर अदिती यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. या क्लिनिकमध्ये चालणाऱ्या ट्रीटमेंटची माहिती डॉक्टर अदिती सांगळे घुगे यांनी आलेल्या पाहुण्यांना दिली. हेअर आणि लेझरचं सेक्शन आहे. तर बेसिकली स्किन ट्रीटमेंट होणार आहे, फ्रॉम ॲक्ने टू पिगमेंटेशन, मेलास्माचे वगैरे सगळे केसेस. त्यानंतर हेअरच्या रिलेटेड होणार. तर आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स हेअर, स्किन आणि लेझर सगळ्या सुविधा आहे. बेसिक आणि ॲडव्हान्स. प्लास्टिक सर्जरीसाठी आपण सर्जन कन्सल्ट करून मग त्यांना बोलवू शकतो. हे लेझरचं मशीन आहे. यामध्ये फुल बॉडी हेअर लेझर रिडक्शन ऐकलं असेल तुम्ही. आजकाल सगळे ऍक्टर ऍक्ट्रेस करता अंगावरचे केस कायमचे कमी करण्यासाठी किंवा पॉलिशिंग करण्यासाठी बॉडीची. तर याने ते फायदा होतो. त्यानंतर जर कोणी टॅटू वगैरे काढला असेल तर टॅटू रिमूव्हल साठी ही मशीन आहे. ते पण जातं. सेशन्स असतात, 4 to 6 सेशन्स असतात. मग ते सेशन घेतल्यानंतर मग रिमूव्ह होऊन जातो. हो, स्किनवर एका स्पेसिफिक डिस्टन्स वरनं फिरवायचं. तर त्यामध्ये लाईट असते, मग त्या लाईटने ते सेशन वाईज ते कमी कमी होतं. हो, मुळापासून. आणि याचं एक ऍडव्हान्स म्हणजे एक बेनिफिट हे की जसं आपण रेझरने वगैरे केस काढतो किंवा वॅक्सने काढतो तेव्हा रफ केस येतात. तर यामध्ये तसं नाहीये. यामध्ये हेअर हळूहळू बर्न होत जातो आणि मग तुमचं स्किन जे आहे ना स्मूथ फील करतं. आणि जर डार्कनेस वगैरे असेल कोणाला अंडर आर्म्स मध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी ते पण एकदम लाईट करतं. लाईटनिंग होते थोडीशी, जास्त नाही, बट आपलं जे टॅनिंग वगैरे झालेलं असेल तर ते रिड्यूस होतं. ॲलोपेशियासाठी आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन बेस्ड ट्रीटमेंट्स आहे. त्यानंतर PRPचे ट्रीटमेंट्स आहे, म्हणजे आपण ब्लड विथड्रॉ करतो आपल्याच बॉडीतून. त्यामध्ये जास्त ग्रोथ फॅक्टर्स असतात, म्हणजे डबल होतात आपले सेल्स. तर ते आपण हा मायक्रोनिडलिंगचा पेन आहे. तर ते आपण पोर्स तयार करतो स्कॅल्पमध्ये अनेस्थेशिया देऊन. तर त्याने ते हेअर फॉलिकल्स डेव्हलप होतात, कारण की आपला ऑक्सिजन सप्लाय मिळतो प्लस आपल्या ब्लड मध्ये जे हे आहेत इन्ग्रेडियंट्स आहेत ते हेल्प करतात ग्रो करायला. त्यानंतर आपल्याकडे थ्रेड्स म्हणून पण आहे एक, तर थ्रेड्स इन्सर्ट करतो तर त्यांनी पण हेअर ग्रोथ फार चांगली. आणि बाकीच्या टॉपिकल ट्रीटमेंट्स म्हणजे सिरम्स वगैरे, ऑइल वगैरे, ते सगळं 14 in 1 म्हणता याला. तर यामध्ये तुमचं अँटी एजिंग पासून तर स्किन ग्लो युथफुल करण्यासाठी अँटी एजिंग पर्यंत सगळं यूज करतो आपण. हे सगळ्या स्किन टाइप्सला चालतं. बेसिकली हे मेडिकेटेड फेशियल आहे. यामध्ये हा LED मास्क आहे. यामध्ये 3 प्रकारच्या लाईट्स असतात. तर हा जिनिओ प्रोब आहे. त्यामध्ये तुमच्या स्किनचा ऑक्सिजन सप्लाय वाढवला जातो. ऑक्सिजन बबल्स तयार होतात. त्यामुळे ब्लड फ्लो इन्क्रीज होऊन तो तुम्हाला युथफुल लुक देतो आणि ग्लो आहे की ज्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये 3 लाईट्स असतात, रेड, ब्लू आणि ग्रीन. तर त्या प्रत्येक लाईटची वेव्हलेंथ आहे. तर त्या एका प्रत्येक वेगवेगळ्या सरफेस पर्यंत त्याच्या वेव्ह जातात, त्यानुसार ते ऍक्ट करतात. पण ही सोलो ट्रीटमेंट नाहीये. आपण जेवढं आतून काळजी घेऊ तेवढं बाहेरून पण घ्यायची. तर मग त्याचं कॉम्बिनेशन ट्रीटमेंट मध्ये जास्त यूज.
जे आपण पार्लर मध्ये करतो तशा टाईप मध्ये नाही. सगळे फार्मास्युटिकली टेस्ट प्रोडक्ट्स आपण रिफाईन एस्थेटिक्स मध्ये आपण दोन कॅटेगरीज केलेल्या आहे. एक एस्थेटिक पार्ट जो मी सांगितला आणि हा आहे एक कॉस्मेटिक डेंटिस्ट्री. तर बेसिकली कॉस्मेटिक डेंटिस्ट्री आणि जनरल डेंटिस्ट्री आपण इथे कव्हर करणार आहे. तर आपल्याकडे जनरल डेंटिस्ट्री, त्याच्यानंतर पेडियाट्रिक डेंटिस्ट्री म्हणजे छोट्या मुलांची ट्रीटमेंट, त्यानंतर क्राऊन म्हणजे जसा दाताला आपण कॅप बसवतो किंवा ब्रिज तयार करतो, आणि डेंचर किंवा कवळीच्या सुविधा हे सगळं इथे दिलं जाईल. त्यानंतर रूट कॅनल ट्रीटमेंट, लॅमिनेट्स, विनियर्स जे कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये कव्हर होतं. त्यानंतर ऑर्थो ट्रीटमेंट्स म्हणजे ज्यांचे वेडेवाकडे दात आहे त्यांना क्लिप्स पासून सरळ करणं किंवा अलायनर्सचा यूज करणं, हे सगळ्या प्रोसिजर्स इथे केल्या जातील. आणि मेन म्हणजे मी MDS पेरिओडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट आहे. तर इथे सर्जरीज ज्यांना पण पायरियाचे वगैरे किंवा हिरड्यांचे रोग वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. प्लस ज्यांचे दात मिसिंग आहे किंवा ज्यांना खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम येतो त्या लोकांसाठी फिक्स्ड क्राऊन किंवा इम्प्लांट हे आपल्याकडे अवेलेबल आहे. हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे आपण कन्सल्टंट्स ला बोलवणार आणि प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याकडे त्याचं सोल्युशन असतं. रिफाईन एस्थेटिक्समध्ये अल्प दरात उच्च प्रतीच्या सुविधा मिळणार असून डेंटल, स्किन, हेअर क्लिनिकला एक वेळ अवश्य भेट देण्याचं आवाहन यावेळी आलेल्या मान्यवरांनी केले. अजय बिरारी टीव्ही सिरियल्स, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट यामध्ये अभिनयाचे काम करत असतो. त्याचबरोबर मराठी आणि अहिराणीमध्ये गाणी, गझल असे लिहित असतो. आणि सांगळे सर ही जोडी माझे खूप चांगले मित्र आहेत. बऱ्याच वर्षापासून आमची चांगली मैत्री आहे. त्यांनी आज तर खूप छान वाटलं आणि सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सुद्धा या ठिकाणी या ऑफिसचा या कन्सल्टेशनचा लाभ घ्यावा. या ठिकाणी येऊन आणि खूप महत्वाचं काय असतं की डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला आपुलकीने आस्थेने विचारपूस करणं, आणि हे खूप महत्वाचं आहे. आजकाल मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की पैसे काढायचा प्रयत्न असतो, पण तसा काही प्रयत्न तसा इथे होणार नाही. कारण की हे माझे मित्र खूप माणुसकी असलेली सगळी फॅमिली आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी अगदी विश्वासाने येऊन ट्रीटमेंट देऊ शकता. डॉक्टर अदिती यांच्या रिफाईन एस्थेटिक या क्लिनिकमध्ये सगळ्या रुग्णांची मनापासून काळजी घेतली जाते. तर मी विशेषतः सगळ्या महिलांना आवाहन करेन की ज्यांना स्किन संदर्भात कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, ॲक्ने, पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स, तर त्यांनी एकदा व्हिजिट करावे. त्यांना चांगला परिणाम मिळेल. क्लिनिकचं डॉक्टर आदिती सांगळे घुगे हिच्या क्लिनिकच्या आज उद्घाटन झाले. त्यांच्या आजीच्या हस्ते, तिच्या म्हणजे आजी सासूच्या हस्ते या क्लिनिकचे ओपनिंग करण्यात आले. त्यांचे डॉक्टर आदितीचे हर्षल संजय घुगे आणि तिचे सासरे संजय घुगे यांनी या क्लिनिकचा शुभारंभ त्यांच्या आईच्या हस्ते उद्घाटन करून आजपासून सुरू केला आहे. तर इथे सर्व प्रकारच्या डेंटल ट्रीटमेंट आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट केल्या जातील. त्यामध्ये डेंटलच्या रिलेटेड इम्प्लांट असेल, पेरिओडॉन्टिस्टच्या सगळ्या ट्रीटमेंट असतील, या सगळ्या फॅसिलिटीज इथे ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याही सगळ्या रिझनेबल रेटमध्ये इथे केल्या जाणार आहेत. कॉस्मेटिक्सच्या रिलेटेड पण अँटी एजिंग ट्रीटमेंट, लेझर ट्रीटमेंट, हेअर रिमूव्हल, हेअर ट्रान्सप्लांट आणि ॲलोपेशियासाठीची PRP ट्रीटमेंट वगैरे ह्या सर्व इथे केल्या जाणार आहेत. तर त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी इथे एकदा जरूर व्हिजिट करा आणि आपल्या जे काही तक्रारी असतील त्याचे योग्य निवारण केले जाईल आणि योग्य दरात इथे उपचार केले जातील. धन्यवाद. रिफाईन एस्थेटिक्स ओपनिंगसाठी घुगे सांगळे परिवार, त्याचबरोबर डॉक्टर अदिती हर्षल सांगळे घुगे यांचे आप्त, इष्ट, मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते. बीडी कामगार चौक, अमृतधाम, पंचवटी येथे रिफाईन एस्थेटिक्स क्लिनिकचा भव्य शुभारंभ पार पडला. नाशिककरांनी या क्लिनिकला एक वेळ अवश्य भेट देण्याचं आवाहन यावेळी आलेल्या मान्यवरांनी केले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी विवेक पाटील, नाशिक.